नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहत आहे TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. सैफ अली खानच्या घरात शिरणाऱ्या एका चोराचं लोकेशन आता सापडल्याची माहिती मिळते. शिड्यांवरून सैफच्या घरात प्रवेश करणाऱ्या आरोपीचं लोकेशन ट्रेस करण्यात आलंय. आरोपी प्रभादेवीत असल्याची माहिती सध्या मिळते आहे, तर पोलिसांकडून त्या आरोपीचा शोध सुरू आहे. हा आरोपी ट्रेननं वांद्र्यामध्ये सैफच्या घरी गेला होता अशी पोलिसांकडे प्राथमिक माहिती आलेली आहे. सैफच्या घरी चोरीचा हेतू होता की हल्ल्याचा कट होता, या संदर्भातला सगळा तपास आता पोलीस करतात. महत्त्वाचं म्हणजे या आरोपीचं लोकेशन आता सापडण्याची माहिती आहे. सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तो एक्युज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील. दरम्यान सैफच्या घरातील मोलकरीण लिमाची सुद्धा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सैफच्या घरी अज्ञात शिरल्याचं पहिल्यांदा मोलकरणीनंच पाहिलं होतं असं पोलिसांनी सांगितलंय. रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्ती मोलकरणीला दिसला होता असं पोलिसांनी सांगितलं. तर या मोलकरणीनं आरडाओरड करताच सैफ रूम बाहेर आला आणि सैफवर आरोपीनं चाकूनं 6 वार केले असं पोलिसांनी सांगितलं.